शिक्षण फक्त 1.5 दिवस झालेले आहे, 1.5 दिवस. पहिला 1 दिवस आणि दुसरा अर्धा दिवस, एवढं शिक्षण त्यांचं झाले 1.5 दिवस. परंतु त्यांनी इतकं अफाट संग्रह लिहिलेला आहे, कित्येक पुस्तक लिहिलेले आहेत. त्यांची फकीरा कादंबरी तर देशात नव्हे जगात गाजलेली आहे. असे लोकमान्य टिळकांच्या बरोबर आपले अण्णाभाऊ साठे होते आणि अण्णाभाऊ साठेंना रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे. रशियामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायलेला आहे अण्णाभाऊ साठेंनी. इतकं त्यांनी अफाट संग्रह तयार केलेला आहे, कादंबरी लिहिलेले आहेत, पुस्तक लिहिलेले आहेत. आपल्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव म्हणून गाव आहे, हे त्यांचं मूळ गाव अण्णाभाऊ साठेंचं, आणि ते खेडेगाव आहे. अण्णाभाऊ साठेंचं खरं नाव तुकाराम साठे असं आहे. परंतु मोठी भावंड त्यांना आणि लहान भावंड पण त्यांना अण्णा नाव होती, त्यामुळे तुकारामचं अण्णा हे नाव त्यांचं प्रसिद्ध झालं. आणि त्यांच्या वडिलांचं नाव भाऊ, अण्णाभाऊ साठे. इथं काही काम मिळत नव्हतं म्हणून ते मुंबईला कामासाठी जायचं असं त्यांनी ठरवलं. परंतु परिस्थिती गरीब असल्यामुळं ते वाटेगाव, सांगली जिल्ह्यातले वाटेगाव ते मुंबई पायी चालत गेले. मुंबईला पायी चालत गेले. तिथं त्यांना काम मिळेना म्हणून जे कपडे विकणारे माणसं असतात डोक्यावर पेटी घेऊन, त्या माणसाची पेटी आपल्या डोक्यावर घेतली आणि त्याच्या पाठीमागे जायचे कपड्याची पेटी घेऊन. असं त्यांनी मुंबई शहरात काम केलं. त्यानंतर सुटकेरीत काम मिळालं. सुटकेरीत काम मिळालं तर त्यांनी संघटना तयार केली, कामगार संघटना त्यांनी तयार केली. आपल्या महाराष्ट्राची फाळणी होणार होती, मुंबई बाहेर जाणार होता, महाराष्ट्राची फाळणी त्यांनी होऊ दिली नाही. असं त्यांनी अफाट मोठं कार्य केलेलं आहे अण्णाभाऊ साठेंनी. आणि अशा या अण्णाभाऊ साठेला सुद्धा आपण वंदन केलं पाहिजे. आता अण्णाभाऊ साठेंचं एक छोटंसं गीत आहे, ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे. छोट्याशा झोपडीत गरिबीत राहून, छोट्याशा झोपडीत गरिबीत राहून, दिव्याच्या प्रकाशात पोत्यावर बसून, कष्ट त्यांनी करून लावली हो ज्ञानाची ज्योत, लावली हो ज्ञानाची ज्योत. भावनी माझ्या अण्णा, भावनी माझ्या लावली ज्ञानाची ज्योत. 1920 सालाला आणि ऑगस्ट 1 तारखेला, 1920 सालाला आणि ऑगस्ट 1 तारखेला वालुआईच्या पोटी आले अण्णा जन्माला, वालुआईच्या पोटी आले अण्णा जन्माला. शाळेमध्ये जाऊन 1.5 दिवस शिकून, शाळेमध्ये जाऊन 1.5 दिवस शिकून, सोडलं ते शाळेत नात. भावनी माझ्या अण्णा, भावनी माझ्या लावली हो ज्ञानाची ज्योत. मुंबईला जाताना, मुंबईला जाताना, पायी चालताना पायाला आलेत बोड, पायाला आलेत बोड. मुंबईला जाऊन, मुंबईला जाऊन, कांबार होऊन, कांबार होऊन, लेखणीची साथ ओधरली, लेखणीची साथ ओधरली. भावनी माझ्या अण्णा, भावनी माझ्या लावली ज्ञानाची ज्योत. गुलामीला तोडून, गुलामीला तोडून, जातीवाद मोडून, दलितांचा कोहिनूर हिरा, दलितांचा कोहिनूर हिरा. दिन दुबळ्यांचा, दिन दुबळ्यांचा आणि गरिबांचा होता तो सारा अण्णा, होता तो सारा अण्णा. छोट्याशा झोपडीत गरिबीत राहून, दिव्याच्या प्रकाशात पोत्यावर बसून, कष्ट त्यांनी करून लावली हो ज्ञानाची ज्योत, लावली हो ज्ञानाची ज्योत. असे अण्णाभाऊ साठे त्यांना अगदी छोट्याशा झोपडीत राहत होते. त्यांना आपल्याला पलंग आहे बसायला, गादी आहे झोपायला, पण ते पोत्यावर बसत होते. त्यांना फक्त पोत्यावर बसून त्यांनी इतकं अफाट संग्रह त्यांनी लिहिला. साधं भेळ जरी खाल्ली तरी भेळचा कागद सुद्धा वाचल्याशिवाय ते टाकत नव्हते. अशी वाचनाची सवय आपल्याला लावली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एवढं त्यांनी अफाट कार्य केलेलं आहे, एवढं त्यांनी पुस्तक लिहिलेले. शाळा शिकलेले नसताना हळूहळू त्यांनी फाट्या वाचायचे, दुकानात फाट्या वाचायचे. त्यांनी स्वतः ते डेव्हलप केलं. मग आपल्याला इतकं शिक्षक, आपले टीचर इतकं आपल्याला समजावून सांगतात, इतकं अभ्यास घेतात. आपण किती हुशार झालं पाहिजे. 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस
त्यांच्या संग्रहावर, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर लोकांनी पीएचडी केले. आपल्या इथं प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव म्हणून आहेत, थोर विचारवंत बाबुराव गुरव म्हणून आपल्या इथं माधव प्रशाजवळ आहेत. त्याचं मूळ गाव कवठेकंद आहे. त्या प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरवनी अण्णाभाऊ साठ्यांच्यावर पीएचडी केलेले, डॉक्टर पदवी त्यांना मिळाली आहे. अशी कित्येकांनी त्यांच्या अभ्यासावर डॉक्टर पदवी मिळालेली आहे. मग त्यांचं कार्य किती मोठं असेल. असं आपण सुद्धा त्यांचा कार्य, त्यांच्या कार्याचा आपण आपल्यामध्ये रूपांतर केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रगती केली पाहिजे. शिक्षकांचं ऐकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. हा त्याच्यामध्ये उद्देश आहे आणि यातून तुम्ही काय ते शिकावं, हा या जयंतीचा पाठीमागचा उद्देश आहे. आता मी आपल्या समोर 2 शब्द मांडलेले. आता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ